डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला कोण वाचवायचा प्रयत्न करण्याचा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय। याचं कारण असं की म्हात्रेला अटक झाल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी कल्याण डोंबिवलीच्या ऐवजी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आलं। तपासणीदरम्यान प्रकृती बिघडल्याचं कारण देत म्हात्रेला ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं। त्यामुळे सध्या तरी म्हात्रेने पोलीस कोठडीच्या ऐवजी रुग्णालयात आपला मुक्काम ठोकलाय। नगरसेवक म्हात्रेला एक प्रकारे पोलीस कारवाईपासून वाचवण्याचा प्रयत्न तर केला जात नाहीये ना, असा प्रश्न आता निर्माण केला जातोय। खरं तर किरकोळ कारणावरून म्हात्रेने डॉक्टर आणि नर्स यांना मारहाण केली। घटनेच्या दिवशी नगरसेवक रमेश म्हात्रेने डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरला फोन केलेला होता, पण डॉक्टरने फोन घेतला नाही आणि या क्षुल्लक कारणावरून म्हात्रेने रुग्णालय गाठलं आणि तिकडे असलेल्या नर्स आणि डॉक्टरांना मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आल्यानंतर आता संताप मोठ्या प्रमाणात व्यक्त केला जातोय। तर डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणी आज सुद्धा निषेध केला जातो। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील नर्सेसकडून निषेध व्यक्त केला जातोय। आपल्यासोबत सादिया मोईन मॅडम आहेत, ज्या या सगळ्या शास्त्री हॉस्पिटलच्या मुख्य आहेत। मॅडम, आज सगळं ओपीडी सुरू झाले, आता किती नर्सेस आणि डॉक्टर कामावर रुजू झालेत? आमचे सगळे नर्सेस आणि डॉक्टर्स कामावर रुजू झालेले आहेत। ज्या पद्धतीने ही मारहाण झाली होती, आपण संप केला होता, या सगळ्या गोष्टीमुळे डॉक्टरांच्या कामावर कुठेतरी आणि मानसिकतेवर परिणाम झाला। येस, आमचं काम म्हणजे पेशंट बघणं आहे, ते आम्ही म्हणजे याचं 2 दिवस तर ते हॅम्पर झालेलंच आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना आता अटक झाली रमेश म्हात्रेंना, जी आपली मुख्य मागणी होती। याच्या पलीकडे जाऊन काल जी मेडिकल असोसिएशनची बैठक झाली, आपणही त्यामध्ये होतात, त्यामध्ये त्यांचं नगरसेवकपद रद्द करावं, तोपर्यंत आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं भूमिका मांडत राहावं, अशी देखील भूमिका घेतली गेली। तर त्याच्यावरती तर मी काय कमेंट करू शकत नाही। ॲज अ डॉक्टर मला पेशंटला सर्व्हिस द्यायची आहे, त्याच्यासाठी मी इथे आहे आणि माझ्या डॉक्टरांना सेक्युरिटी दिली गेलेली आहे, म्हणून मी आज लवकरात लवकर ते चालू करायला ओपीडी सांगितली आहे त्यांना आणि त्यांनी चालू केली। डॉक्टर वैभव साळुंके यांचा त्या दिवशीचा शेवटचा दिवस होता, ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर होते आणि शेवटच्या दिवशी ही घटना घडली। नाही, शेवटचा दिवस असा माझ्या इन्फॉर्मेशनपर्यंत ते नाही आले, पण ते काहीतरी त्या दिवशी गावी जाणार होते, तेवढं आम्हाला त्या दिवशी त्यांनी सांगितलेलं। मग डॉक्टर सृष्टी आणि डॉक्टर वैभव हे रुजू झालेत का कामावरती? नाही, सध्या तरी नाही, कारण ते थोडंसं अजूनही स्टेबल नाही आहेत, तर मे बी इन अ डे ऑर 2 रिझ्यूम होतील कदाचित। ज्या नगरसेवकांनी मारहाण केली रमेश म्हात्रे यांनी, त्यांना इथं समजा थोडी अडचण होती, संप होता, डॉक्टर नव्हते, रुक्मिणीबाई हॉस्पिटलला तिथे देखील त्यांना जेव्हा पोलिसांनी अरेस्ट केली तेव्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये आरोपींना घेऊन जातात, तिथे त्यांना घेऊन गेले, ठाण्याला घेऊन गेले सिव्हिल हॉस्पिटलला, आणि तिकडे त्यांना हायपर टेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, यामुळे त्यांना काल रात्री ॲडमिट केलं गेलं। हां, मी हे न्यूज बघितली आहे। ही आरोपींची पळवाट आहे असं वाटतं? असं नाही, जर असेल प्रॉब्लेम तर जेन्युइन आहे तर त्यांना ॲडमिट केलं गेलं असेल तर त्याच्यासाठी मी काय कमेंट नाही करू शकत। तर सर्व डॉक्टरांचे प्रमुख इथल्या म्हणून आपली आता काय मागणी असेल? रमेश म्हात्रे यांच्यावरती अटक झाली, इथपर्यंत कारवाई ओके आहे का आणखीनही पुढे कायद्यानुसार कारवाई होईल? सर, आय कॅन नॉट कमेंट ऑन दॅट। माझं रोल आहे माझं हॉस्पिटल सुरळीत चालू करून देणं विथ सेक्युरिटी। मी तर माझे कमिशनर सरांनी रिक्वेस्ट आमची ती घेतली आहे सिरियसली आणि त्यांनी ते आम्हाला प्रोव्हाइड केली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना खूप खूप थँक्स सांगितले आणि आम्ही आज ते चालू केलेले आहे ओपीडी वगैरे सर। नक्कीच सर्व बाह्य रुग्ण विभाग जे आहे ते सुरू झालेले आहेत आणि सुरक्षा जी यांची मुख्य मागणी होती ती सुरक्षा देखील यांना मिळालेली आहे आणि त्यामुळे या सुरक्षिततेत सर्व डॉक्टरांनी त्यांचं काम सुरू केलं आहे। मात्र जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार मॅडम आणखीन एक प्रश्न होता, काही कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या नर्सेसनी राजीनामा दिला, ही बातमी खरी आहे का? नाही, त्यांनी असं रायटिंगमध्ये दिलेलं काल की आम्हाला भीती आहे, आम्हाला सेक्युरिटी वाटत नाही म्हणून आम्ही ड्युटीवर येणार नाही, तर ते काल असं त्यांनी आम्हाला हे केलेलं, इन्फॉर्म केलेलं। तर ते आम्ही काल सरांशी बोललो आणि ते त्याच्याचबद्दल सेक्युरिटी देण्यात आलेली आहे आणि त्यांनी पण जॉईन बॅक केलेलं आहे। हा विषय होता की सर्व डॉक्टर जे कामावर रुजू झालेत, शासकीय हॉस्पिटल पूर्ण क्षमतेनुसार आता सुरू झालेलं आहे। पुढे प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, डोंबिवली।